आणि हा असाच एक छोटासा, तर मला खूप आवडला. हा मला ₹150 मिळाला. तर मी ₹150 बोलला होता, मी ₹110 घेतला हा. खूप मस्त आहे. परत एकदा चपातीची बी करतात. हां, चालेल. मी चपाती म्हणजे घेत होतं. तर मी चपाती टाकून आधी 4 मिनिट देऊन हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आज आहे बुधवार आणि हा आहे बुधवारचा व्हिडिओ. सॉरी थोडासा लेट येत आहे, पण काय करू, थोडंसं डुगूला बरं नव्हतं ना, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट येत आहे. तर एडिटिंग करायला नाही मिळालं, तर त्याच्यामुळे. तर इथे बघा मी ना आज बनवणार आहे दाल बाटी. तर ही दाल बाटीची रेसिपी आहे. त्याच्यानंतर मी जाणार आहे गुरुवारच्या पूजेचं सामान आणायला. तर चला मग मी इथे तुम्हाला दाखवते दाल बाटी. तर इथे ना मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये मी टाकलं आहे तूप आणि आता टाकणार आहे थोडीशी हळद, त्यानंतर मीठ आणि आपण ह्याला आहे ना ह्या डाळीला छान असं थोडंसं उकळी येऊन देणार आहोत आणि नंतर मग 3 शिट्ट्या देणार आहोत झाकण लावून. तर इथे मी मीठसुद्धा टाकून घेतलं आहे आणि आता ही डाळ ना आपण कुकर लावूयात. तर हे बघा इथे डाळ उकळली आणि आता मी ह्याला झाकण लावून आणि ह्याला आता झाकण लावून 3 शिट्ट्या होऊन देणार आहे. तोवर आपण इथे आहे ना पीठ कसं मळायचं ना त्याची तयारी करणार. तर मी ना इथे पहिलंच मका आणि गहू असं दळून आणलेलं पीठ होतं. त्यामध्ये मी थोडासा बारीक रवा टाकत आहे. तर इकडे ना मी हा हा जो छोटा चमचा आहे ना त्याचे 2 चमचा मी बारीक रवा घेतलेला आहे. तर मी आहे ना मी ना मक्याचं पीठ असं मका आणि गहू असं पीठ दळून आणलेलं. तर आमच्या खानदेशी साईडमध्ये आहे ना दाल बाटीसाठी आहे ना गहू आणि मका असं पीठ दळून आणतात जाडसर. तर 2 किलो मी गहू आणि अर्धा किलो मी मका असं दळून आणलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं क्रिस्पीपणा येण्यासाठी आहे ना मी त्यामध्ये बारीक रवा टाकणार आहे. तर म्हणजे टाकला आहे. तर इथे बघा मी आता त्यामध्ये काय काय टाकते. तर मी ना इथे घेतला आहे अगोदर बारीक रवा टाकला आहे, तर थोडंसं मीठ घेतलं आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे हळद. नंतर ओवा टाकणार आहे. तो ओवासुद्धा मी एवढा छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे जिरे. जिरेसुद्धा मी छोटा 1 चमचा घेतलेला आहे. आणि आपण ह्याला आता पहिलं असं हाताने सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याला ना पाण्यामध्ये, साध्या पाण्यामध्ये जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना, तसं आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे. थोडंसं तूपसुद्धा ह्यामध्ये टाकायचं आहे. तर पहिलं मी मळून घेते आणि नंतर थोडंसं अर्धं जेव्हा मळून होईल ना, तेव्हा मी त्यामध्ये तूप टाकणार आहे. तर फ्रेंड्स ही बाटी इतकी सुंदर बनते ना, तुम्ही ही बनवून बघा. खूप छान आणि अशी टेस्टी लागते. तसं छान प्रकारे आहे ना पीठ असं छान मळून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये थोडंसं तूप सोडत आहे. त्यानंतर असं छान बघा किती पीठ छान घट्ट असं मळून झालं आहे आणि खूप मस्त असं म्हणजे थोडा वेळ मुरत ठेवायचं आहे त्याला 10 ते 15 मिनटं. तोवर आपण डाळीची तयारी करणार आहोत. तर आता इथे आहे ना पुढे डाळ कशी हे करायची ना ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मी ना 1 वाटी तूप घेतलं आहे आणि इथे सासूबाई आहेत ना बाट्या कशा बनवायच्या ना त्या दाखवत आहेत. तर ना इथे जेव्हा बाट्या बनवू ना त्यामध्ये ना लाटून थोडं असं लेयर येण्यासाठी ना थोडं आतमध्ये तूप लावलं जातं. जसं आपण शंकरपाळीच्या वगैरे लेयर येण्यासाठी जो लावतो ना तसंच त्या प्रकारे. तर इथे बघा अशा प्रकारे थोडे गोळे करून घेतलेत. मी एका साईडला आहे ना कढईमध्ये पाणी ठेवते, कारण की आपल्याला बाट्या पहिल्या वाफवून घ्यायच्या आहे आणि एका साईडला बघा कुकरमध्ये डाळ शिजत आहे. तर 3 शिट्ट्या होतच आल्यात. तर हे बघा आणि ह्या चाळणीमध्ये मी ते बाट्या वाफवून घेणार आहे.
तर ते कशाप्रकारे बघा लाटायचे आहेत ना ते तुम्हाला दाखवते. असं थोडंसं लांबसडक करून घ्यायचं. त्यानंतर आहे ना त्याला असं लांबच लाटायचं, जसे तुम्ही बेसनच्या पापड्या लाटता ना तशा पद्धतीने, ज्याला आपण पापडा बोलतो त्या पद्धतीने. आणि नंतर बघा ह्याला आहे ना तूप लावून असं थोडं थोडं रोल करायचं आहे. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता असं खूप छान लागते. आणि ह्याचे लेहरसुद्धा आहेत ना आतल्या तळल्यावरती इतके छान पडतात ना की तुम्ही खूप छान, म्हणजे खूप छान बाटी लागते फ्रेंड्स. तुम्ही करून बघा. तर अशा प्रकारे ना बाटी बनवायची आहे. परत एक तुम्हाला अजून दाखवते. तर बघा सासूबाईंनी ना इथे छान असं, म्हणजे आमच्या मम्मीने ना इथे असं लांब सडक असं कट लाटून घेतलेलं आहे. आणि आता असं लाटून आहे ना ह्याला पुन्हा हे करणार. तुम्हाला वाटलंच ना, जर तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही ना अशी गोल चपाती करा. त्याला आहे ना असं चारी बाजूने घड्या करत करत जा. म्हणजे पहिल्या 4 बाजूने, मग पुन्हा त्याच्याच अपोजिट 4 बाजूने अशा घड्या करून आहे ना त्याचं असं गोल. तर इथे बघा किती छान अशा, आता तो डुगू बघा इथे बसला आहे आणि प्रत्येक गोळ्याला हात लावतोय. तर मी त्याला बोलली की तू जा, पप्पा बाहेर चाललेत, मग तू पप्पासोबत बाहेर जा. म्हणून बघा तो लगेच उठला घाईघाईत. तर इथे अशा आमच्या आहेत ना लाटून झाल्या आहेत आणि गोळे बनवून पण झाले. आता मी ह्याला ना छान असं वाफ जाणार नाही ना असं झाकून ठेवणार आहे. त्यासाठी ह्याच्यावरती ना मी जाड असा खलबत्ता ठेवणार आहे. तर त्याला छान वाफ येईपर्यंत ना आपण इथे डाळीची तयारी करूया. तर फ्रेंड्स बघा डाळ किती छान घट्ट अशी मऊसूत शिजलेली आहे. बघू शकता इथे तुम्ही. तर हिला अशी छान शिजून घ्यायची आहे. त्यानंतर ना ही मला थोडीशी जास्त वाटली म्हणून मी इथे डाळ साईडला थोडी काढून घेत आहे, म्हणजे डुग्गूसाठी थोडी कामाला येईल. त्यानंतर ना मी इथे घेतली आहे टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, ठेचलेला लसूण आणि राई, जिरे आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची. आणि इथे साईडला थोडासा तडका देण्यासाठी आहे ना मसाला घेतलेला आहे. तर धना पावडर, लाल मिरची पावडर आहे, नुसती तिखट आहे, तिखट नाही आहे, कलर आहे तो, आणि घरचा मसाला. तर इथे बघा मी ना पॅन घेतला आहे छोटासा. आता मी त्यामध्ये, आणि मी या डाळीला ना तुपाचीच फोडणी देणार. तुपाची फोडणी खूप छान आणि टेस्टी लागते डाळ. तर इथे मी तुपाचीच फोडणी देणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी किती भरभरून तूप टाकत आहे ते. आता मिस्टरांना आहे ना थोडंसं ॲसिडिटी झाली होती, म्हणून आहे ना ते बोलले की मी साधीच डाळ खाणार. तर मी त्यांच्यासाठी आहे ना पहिली साधी डाळीला फोडणी देणार आहे, जशी आपण रेग्युलर फोडणी देतो ना तशी. तर इथे मी आता आहे ना आपलं तूप चांगलं कडकडीत तापलेलं आहे. तर मी इथे ना राई, जिरे टाकलेत. कढीपत्ता टाकताना थोडासा व्हिडिओ स्किप झाला, त्यासाठी सॉरी. आता मिरच्या टाकल्या आहेत. तर आता ठेचलेला लसूण आपण टाकूया. आणि लसूण छान असा आहे ना थोडासा म्हणजे खरपूस भाजीपर्यंत, खरपूस होईपर्यंत, थोडासा आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला होऊन द्यायचं आहे. आता त्यामध्ये मी टाकला आहे टॉमॅटो. आता टॉमॅटो छान असं आपण शिजवून घेणार आहोत. चांगला असा तो तुपामध्ये आहे ना नरम होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी थोडे ना वरून अशी थोडीशी कोथिंबीर डाळीमध्ये हे करून घेते, टाकून घेते, जेणेकरून आहे ना लवकर, म्हणजे फोडणी आहे ना छान अशी टेस्टी होते हा तडका बसल्यावर. तर आता मी ना हा तडका डाळीमध्ये टाकून घेते आणि पटकन झाकण लावायचं आहे, जेणेकरून आपल्या तडक्याचा वास निघून जाणार नाही असा. आता मी पुन्हा आहे ना पॅनमध्ये थोडंसं तूप टाकत आहे. आणि इथे ना पूर्ण जेवढा तडका दिलेला आहे ना ती डाळ पूर्ण अशी मिक्स करून घेते, जेणेकरून संपूर्ण डाळीला तडका लागेल. इथे थोडंसं मिस्टरांसाठी डाळ साईडला काढून घेत आहे मी, जेणेकरून आहे ना त्यांना पण फिक्कं डाळ खाता येईल असं. तर मी अशी फोडणी दिलेली डाळ साईडला काढून घेतली आहे. आता मी इथे ना ह्याचा तडका देत आहे मसाल्यांचा. तिथे तुम्ही बघू शकता खूप छान असा तडका लागतो. तर इथे ना मी छान असं खमंग सुगंध येते मसाले चांगले फ्राय झाल्याचा, आणि त्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर फ्राय केली आहे मसाल्यात. आता आपण ह्याचाच तडका देऊया. फ्रेंड्स इतकी अप्रतिम झाली होती ना डाळ, तुम्हाला काय सांगू. तुम्ही नक्की अशी डाळ बनवून बघा आणि दाल बाटी पण बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे ना मी थोडा वेळ गॅसवरती डाळ उकळी करायला ठेवणार आहे. तोवर बघा इथे आपली बाटी तयार झाली आहे.
आपली बाटी इथे तयार झालेली आहे. आता मी ना ह्या बाट्या काढून घेते. तू थांब. आता ह्या सर्व बाट्या आहेत ना मी ताटात काढून घेतल्या आहेत. थोड्याशा आपण ह्याला गार होऊन देऊ. आणि इथे बघा मम्मीनी सगळ्या बाट्या आहेत ना छान अशा कट केल्या आहेत. तर तुम्हाला ना ह्याचे 4 भाग करायचे तर तुम्ही असे 4 भाग करू शकता. किंवा तुम्ही ना ह्याला असं जसं आपण टोस्ट कट करतो ना तसे सुद्धा आपण बाट्या करू शकतो. म्हणजे ह्याचेच असे लांब लांब पीस कट करायचे. इथे बघा. आणि आता तेलसुद्धा मी इथे तापायला ठेवलेलं आहे. तर तेल आहे ना छान असं तापलं. आता आपण एक एक करून बाटी ह्यामध्ये फ्राय करून घेऊया. एक एक करून टाकू आणि छान अशा फ्राय करून घेऊ. खरपूस होईपर्यंत असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण ह्या काढून घेऊयात बाटी. तर हे बघा अशी बाटी रेडी झालेली आहे. तुम्ही पण खाऊन बनवून बघा आणि खाऊन मला नक्की सांगा. तर आता मी टेस्ट करून तुम्हाला दाखवते कशी बाटी झाली आहे ते. त्यांना अशी डीप करायची डाळीमध्ये आपल्याला. छान अशी आहे ना त्याची लेयर काढून घ्यायचे आहेत आणि डाळीमध्ये भिजवायचे आहेत आणि एक एक स्पून अशी घेऊन आहे ना खायची. खरंच खूप छान आणि टेस्टी होते. तर इथं मिस्टरांनी पण पहिली बाईट घेतली तर त्यांना पण फार आवडली. तर बघा इथे मी पण फर्स्ट बाईट घेतली आणि मला मोह आवरेना झाला आणि परत एकदा तुम्हाला दाखवते. खूप छान आणि टेस्टी झाली. तर तुम्ही पण बनवून बघा फ्रेंड्स. तर इथे बघा आता झाली आहे संध्याकाळ आणि डुग्गू आहे ना म्हणजे असंच थोडा वेळ मस्ती करून असं झोपला होता, मोबाईल बघत होता. तर आता मी चालली आहे मार्केटमध्ये गुरुवारचं सामान आणण्यासाठी. तर मी काय काय सामान आणणार आहे ना ते तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा फ्रेंड्स. तर मी इथे काय काय घेतलं आहे ना तुम्हाला बाजारातून आल्यावरती दाखवते. चला. तर फ्रेंड्स आहे ना खूप गर्दी होती आणि थोडा उशीर झाला. त्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही. कारण की ना माझा थोडा Google Peचा प्रॉब्लेम झाला होता आणि लेटसुद्धा झालेला. तर त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ काही जास्त शूट करू नाही शकले. भरपूर गर्दी होती बाजारामध्ये उद्याच्या पूजेच्या ह्याच्यासाठी. तर इथे आहे ना मी बघा काय काय आणलं. तर मी ना इथे संत्री आणली होती, केळी घेतली होती. त्याच्यानंतर ही देवीची 5 फळं आणली आहेत. त्यानं मी इथे इलायची, केळं आणि संत्री आणलेली मोठी मोठी मस्त भेटलेली. इथे फराळ म्हणजे फलाहार करण्यासाठी आहे ना पूजा वगैरे झाल्यावर तर त्याच्यासाठी आहे ना मी इथे पेरूसुद्धा आणलेले. आणि ही आहे ना पानं आणली आहेत. पानं म्हणजे जे ढाळी लागतात ना पूजेसाठी ती. आणि ते नागिलीची पानंसुद्धा आणलेली आहेत. त्याच्यानंतर कमळाचं फूल आणलं जे देवीला अतिशय प्रिय आहे ते. तर हे दोन्ही पण ना मला 20-20 रुपयाचे मिळाले. आणि इथे ना ही पानं 10-10 रुपयाची होती. मी 2 ह्याच्यासाठी आणली ना की काही काही पानं ना त्यामध्ये चिरलेली असतात, कटकूट झालेली असतात त्याच्यामुळे. तर म्हणून मी आणली. आणि हे ना मी ह्या गजरे आणले आहेत. आणि वेणी मला एकच मिळाली तर मग मी वेणी एक आणली आणि बाकीचे गजरे आणले. तर मोगऱ्याचे गजरे होते ते खूप छान होते. तर इथे बघा मी अजून काय आणलं ते सुद्धा दाखवते. तर मी ना इथे कलश घेतलेला आहे नवीन. आणि एक म्हणजे ही छोटी कळशी आहे. मला रेग्युलर यूजसाठी हवीच होती तांब्याची, पाणी पिण्यासाठी वगैरे. तर मी ती एक घेतलेली आहे. आणि एक पूजेसाठी जी मी कळशी घेतली ना तीसुद्धा तुम्हाला दाखवते. तर ही आहे ती. तर ही कलश आहे ना मी 2 नंबर साईजची मोठी घेतलेली आहे. मला अशी घ्यायची होती. तर माझ्याकडे अशी जुनी एक होती पण ती ना पडून थोडीशी पातळ होती ना तर ती ना फुटली होती म्हणून मी ती रिटर्न दिलेली. आणि त्याच्याऐवजी ही आणली आता दुसरी. तर इथे तुम्ही बघू शकता ही कलश खूप छान आणि असं एकदम जड आहे ना, काय सांगू तुम्हाला खूप मस्त आहे. मी खूप छान मिळाली. तर ही मी ना ईशानीचं नाव लिहून आणली आहे. तर तिलासुद्धा पुढे कामाला वगैरे येईल. तर तिचं नाव टाकलेलं आहे ह्याच्यावरती. आणि ह्या कलशवरती स्पर्शचं म्हणजे डुग्गूचं नाव टाकलेलं आहे. तर दोघांचं म्हणजे दोघांच्या नावाने एक एक कळशी आणलेली आहे असं.
तर ही डुग्गूच्या नावाने. त्याने ह्याचं तोंड थोडं ब्रॉड होतं आणि पहिलीची कलश होती त्याचं पण ब्रॉड होतं आणि नारळ आतमध्ये जायचा. ती एक छोटीशी अशी तांब्याची लोटीसुद्धा मला दिसली, तर मला फार आवडली. मग मी तीसुद्धा घेतली. तो ते ₹150 म्हटलेला, तर मी 110ला घेतली. आणि मोठी कलश आहे ना, ती मी ₹800ला घेतली आणि छोटा कलश आहे ना, तो मी ₹600ला घेतला. तर खूप छान मिळाले मला भाव केल्यावरती. इथे एक वेणी आणि आहे ना हे घेतले आहेत मी गजरे घेतलेले आहेत. तिथे तुम्ही पाहू शकता किती छान असे गजरे आहेत ते. तर फ्रेंड्स असा होता माझा आजचा बाजार. हां फ्रेंड्स आणि आता उद्याची मी अगोदर थोडीशी तयारी करून घेतली. तर इथे बघा जी उद्याच्या पूजेसाठी लागणाऱ्या जेवढ्या पण वस्तू आहेत ना, समई, ताट, घंगाळ वगैरे आणि काही देवाच्या मूर्ती वगैरे जे पण काय आहे ना, ते मी स्वच्छ करण्यासाठी काढून ठेवलेलं आहे. आता त्या मी उद्या सकाळी लवकर उठूनच स्वच्छ करेल. कारण की अगोदरच केलं ना, तर त्याचं थोडंसं डाग वगैरे लागतात आणि कलर पण उतरतो. तर इथे बघा असं ते कलश वगैरे मी सगळंच काढून ठेवलेलं आहे. उद्या फक्त सकाळी अंघोळ करून सगळं क्लीन करायचं आहे. आणि इथे बघा मी जेवढं सामान आणलं आहे ना, ते आता त्यातलं अर्धं सामान मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि अर्धं फ्रूट्स इथे हे करणार. इथे डुग्गू बघा. हाय काय हाय इथे डुग्गूला बनाना दाखव तुझा बनाना. हे बघा इथे डुग्गूला बनाना फार आवडतो. तो बनाना खातोय. भूक लागली बनान्याची. त्याला बनाना खूप आवडतो. तो खातो. आणि इथे बघा अंधार झालेला आहे. तर ना आता हे सगळं सामान ना मी जेवण वगैरे झाल्यावरती भांडी वगैरे आवरली त्याच्यानंतर तुम्हाला दाखवत आहे. कारण की ना मग आल्या दाखवलीच तर जेवणाला वगैरे उशीर होऊन जातो. आणि ॲक्च्युअलमध्ये ना मला बाजारात खरंच थोडा उशीर त्याच्यामुळे मग घरी यायला पण उशीर झाला. तर म्हटलं की नंतर तुमच्यासोबत शेअर करावं की काय काय आणलं ते. तर चला त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.